हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण निकुरे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण RRB NTPC CBT 1चे प्रिव्हियस इयर टॉपिक वाईज क्वेश्चन्स पाहणार आहोत. ठीक आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन कोणते टॉपिक वाईज PYQ आपण बघणार आहोत. यामध्ये आपण आजपासून आपलं गणित चालू होत आहे. गणितामध्ये पहिलं प्रकरण आपलं शेकडेवारी आहे. या आजच्या व्हिडिओमध्ये शेकडेवारीचे टॉपिक वाईज PYQ बघून घेऊ NTPC मधले. यानंतर सिम्प्लिफिकेशन वगैरे बाकी एक एक चॅप्टर्स तुमचे मी कंप्लीट करून देईन. सर्व चॅप्टर मी तुमचे कंप्लीट करून देईन गणिताचे. ठीक आहे, चला. आणि हां, माझं नाव प्रवीण निकुरे तुम्हाला सांगितलं आहे. मी याच्या आधी RRB NTPC CBT 1 क्रॅक केले आहे, SSC MTS CBT 1 क्रॅक केली आहे आणि मला 3 नोकऱ्या पण लागल्या आतापर्यंत, पोस्टमन, MTS आणि तलाठी. ओके, या सर्वांचे रिझल्ट्स मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहे. प्रिव्हियस मॅसेज बघा. ठीक आहे, ओके. शेकडेवारीचा आपण मागील वर्षी प्रश्न पाहणार आहोत. प्रत्येक टॉपिक वाईज आपण क्वेश्चन्स पाहणार आहोत इथे. ठीक आहे, हां, आजच्या व्हिडिओमध्ये शेकडेवारीचे, त्यानंतर डेली आपण एक एक टॉपिक आपण इथे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा एक एक टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. डेली सकाळी 7 वाजता तुमचं लेक्चर असेल. ठीक आहे, चला. पहिला क्वेश्चन शेकडेवारीचा. एका विद्यार्थ्याने एका संख्येला 503 ऐवजी 305 ने गुणले. ठीक आहे, 503 ऐवजी 305 ने गुणले तर गणनेतील टक्केवारीतील त्रुटी किती? पहा, याला डायरेक्ट x घेऊन पण सॉल्व्ह करता येते किंवा एक प्रॉपरली एक संख्या पण घेऊन करता येते. ओके, काळजी करू नका, मी डायरेक्ट पहिले x घेऊन करून दाखवतो तुम्हाला. पहा, एका संख्येला म्हणजे x, या संख्येला x ही संख्या आहे. मी काय म्हणतो, x ही संख्या आहे. जुना गुणाकार काय होईल सांगा? जुना गुणाकार x गुणला 503, x गुणला 503 हा जुना गुणाकार झाला. ओके, आता नवीन गुणाकार लिहून घ्यायचा. नवीन गुणाकार किती आहे? त्याच संख्येला 305 ने गुणले, 305 ने गुणले. ओके, जुना गुणाकार, नवीन गुणाकार. आता तुम्हाला काय विचारलं, ऍक्च्युअल मध्ये त्याला गुणायचं कसं होतं? त्या संख्येला 503 ला गुणायचं होतं, परंतु त्यानं गुणलं 305 न गुणलं. आता या संख्येपेक्षा या संख्येमध्ये किती त्रुटी आहे, या संख्येपेक्षा या संख्येमध्ये किती पर्सेंटेजची त्रुटी आहे, किती टक्क्याची त्रुटी आहे, तेच इथे काढायचे. ओके, पहिले मी काय म्हणतो, फरक काढून घेऊन यांचा. त्रुटी म्हणजे काय? ते या संख्येपेक्षा ही कितीनं लहान आहे तेच तर काढणे. बस हा फरक काढून घ्या. कितीचा फरक आहे? काही नाही, मधामध्ये मायनस चिन्ह टाकून द्या आणि फरक काढून घ्या. ठीक आहे, चला थोडं जवळ करू का? मायनस x गुणिला 305, x गुणिला 305 इज इक्वल टू तुमचा फरक निघून जात. ठीक आहे, दोन्ही जे गुणाकार होता ना त्याचा वजाबाकी करा, तुमचा फरक निघून जाते. फरक म्हणा किंवा त्रुटी म्हणा, कोणत्या? या संख्येपेक्षा या संख्येत, या गुणाकारापेक्षा या हा गुणाकार कितीने कमी आहे तो तुमचा फरक निघते. पाहून घ्या. किती होते? 5 5 25x मायनस 3 त्रिक 9x अपॉन 3 5 15 इज इक्वल टू तुमचा फरक येऊन जाईल. ओके, फरक पहा, 25 मधून 9 गेले, किती होते? 16x अपॉन 15 हा काय तुमचा फरक झाला. नोट करून घ्या फरक. चला, तुम्हाला काय काढायचं होतं? हे गणित काढायचं होतं. ठीक आहे, हे गणित काढायचं होतं. ओके, पहा, x ला या संख्येनं गुणायचं होतं, तुम्ही चुकीनं यानं गुणलं तेव्हा फरक तुमचा हा आला. तुम्हाला काय विचारलंय? तर गणनेतील टक्केवारीतील त्रुटी किती? त्रुटी किती म्हणजे काय? त्रुटी कोणाच्या संदर्भामध्ये असते? ऍक्च्युअल मध्ये मूळ जो गुणाकार, तुमचा जुना गुणाकार तुम्हाला पाहिजे होता किंवा मूळ गुणाकार तुम्हाला जो पाहिजे होता, याच्या संदर्भात हा फरक आला. ठीक आहे, लिहा. योर आन्सर इज क्या फरक पर्सेंटेज मध्ये पाहिजे ना तुम्हाला, फरक टक्केमध्ये पाहिजे. ठीक आहे, फरक किंवा त्रुटी सारखंच आहे ते. त्रुटी कसं लिहिते भाऊ? त्रुटी कसं लिहिले ते? ठीक आहे, हा, ते असं आहे त्रुटी. ठीक आहे, त्रुटी टक्क्यामध्ये इज इक्वल टू ऍक्च्युअल मध्ये फरक की ऍक्च्युअल मध्ये त्रुटी किती झाली? एवढी झाली, 16x/15, 16x/15. हे काय झाली? ऍक्च्युअल मध्ये त्रुटी झाली. कोणाच्या संदर्भात? मूळ गुणाकाराच्या संदर्भात. 5x/30.
3. ठीक आहे, 5x/3 गुणिले आपण 100चं शेपूट जोडतोच टक्के म्हटलं तर. ओके, पहा मूळ गुणाकार तुमचा हा खालचा आहे 5x/3 हा मूळ गुणाकार आहे, त्याच्या संदर्भामध्ये फरक तुमचा वरचा आला. ओके, बस तोच तुमचा टक्केवारी आहे, कारण की तुम्ही 100ने शेवटी 100चं शेपूट जोडलं की तुमचा टक्के निघून जाते. पहा 16/5 ला आपण काय करतो, असंच लिहा ना, 16x/5. ओके, सॉरी 15, 16x/15 अपॉन 5x/3 आहे ना, याला उलट्या करून टाका, 3/5x इज इक्वल टू किती, सॉरी गुणिले 100. 3×5=15 किती आहे पापा, वर 16 आणि खाली किती आहे, 5×5 कटले, 5×5 25 चौक 100 100 चौक 64. आन्सर किती तुमचं, त्रुटी इज इक्वल टू 64. त्रुटी इज इक्वल टू 64%. जमलं, 64%. सूत्र काय तुमचं, इथे सूत्रच लिहून घेतो ना, सूत्र लिहून घेतो. बरं डायरेक्टच करूया सूत्र दाखवू देऊ का इथे. पहा सूत्र तुमचं, त्रुटी इज इक्वल टू वास्तविक त्रुटी किंवा फरक लिहून घ्या, डायरेक्टच फरक लिहा का त्रुटी लिहा सारखंच आहे, फरक अपॉन मूळ गुणाकार गुणला 100. ओके, पहा फरक म्हणजे काय, मूळ गुणाकार मायनस नवीन गुणाकार. ठीक आहे ना, तुमच्या मताने लिहून द्या, इथे तुमच्या हाताने लिहून घ्या. त्रुटी इज इक्वल टू मूळ गुणाकार आणि नवीन गुणाकार दोघांमधला फरक अपॉन मूळ गुणाकार गुणला 100. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट. हां अरे हां, तुम्हाला एक सांगायचं राहिलं ना, काही टेन्शन घ्यायचं नाही. इथे x इज इक्वल टू ती संख्या आहे ना, या संख्येला तुम्ही काही पण ठेवू शकता, ठेवू शकता, 1 ठेवू शकता, 2 ठेवू शकता, 5 10 15 200 500 300 199 720 738 338 324 काही पण ठेवू शकता. फक्त माहिती आहे का, 3 आणि 5 न भाग जाणारी जर संख्या ठेवली, 3 आणि 5 नी भाग जाणारी जर संख्या ठेवली तर तुम्हाला इझी जाते. मी 3×5=15 एक 3×5=15 ना, 3×5=15 ती संख्या मी 15 मानतो. ठीक आहे, चला 15 मानू शकता तुम्ही, 150 पण मानू शकता. ती संख्या मी 150 मानतो. ठीक आहे, कारण की थोडं सोपं जाते. क्या 60 मानलं, 15 चौक 15च्या 3×5=15 आणि 15च्या पट्टीमध्ये किती पण मानू शकता. मी 60 मानू का, थोडं सोपं जाते. चला 60 मानतो. ठीक आहे, लिहून घ्या. पहिला गुणाकार मूळ गुणाकार तुमचा किती होता पहा, तुमचं सूत्र काय, त्रुटी इज इक्वल टू मूळ गुणाकार मायनस नवीन गुणाकार अपॉन मूळ गुणाकार गुणिले 100. चला, हा मूळ गुणाकार म्हणजे मित्रांनो काय असतो, पहिलं आपण संख्या मांडली 60 मांडली, त्याच्या 5/3 20 20×5=100. ठीक आहे, मूळ गुणाकार झाला तुमचा 100 मायनस नवीन गुणाकार म्हणजे काय, ती संख्या आपण 60 मानली होती, हे 60 मानली इथं, त्याच्या 3/5 किती, 12×60 12 36 अपॉन मूळ गुणाकार तुमचा पुन्हा 100 आला. चलो गुणलं 100, शेवटी 100 कटले, 100 - 36 किती होते, आले का 64. 10तून 6 गेले 4, हे 10तून 4 गेले 6, 64% आला. पहा, हे तुम्ही एका संख्येला 15 जरी मांडलं तरी पण आन्सर निघते. मी जर 15 मानतो म्हटलं तुम्ही 3×5=15 5×5=25 25 तुमचं काय तर मूळ गुणाकार निघते. इथं तुम्ही 25 ठेवू शकता, इथं 5×3=15 3×9 इथं तुम्ही 9 ठेवू शकता आणि खाली किती 25. ठीक आहे, चला बस 15 ठेवून पण तुमचा आन्सर निघते. 25 चौक 100 16 गुणिले 4 16 चौक 64 आलं 64%. चला नेक्स्ट. पहा क्वेश्चन काय म्हणतो, एका वस्तूची किंमत 15% कमी केल्यास
त्याची दैनंदिन विक्री 25% वाढते. पहा, किंमत 15% कमी, मग विक्री 25% वाढते. ठीक आहे, किंमत 15% कमी केली तेव्हा विक्री तुमची वाढत आहे, किंमत कमी केली तर विक्री वाढत आहे. ओके, तर दैनंदिन विक्रीवरील निव्वळ शेकडा परिणाम शोधा. मग का ते बघा, किंमत कमी केल्यावर विक्री वाढत आहे, परंतु पूर्वीपेक्षा किती विक्री जास्त वाढत आहे हे तुम्ही समजून घ्यायचं. मी म्हणतो चला 100 आहे किंमत, तिला काय केलं तुम्ही 15% कमी केलं. चला 100 वरून काय केलं 85 केलं, 15% कमी केलं. दुसऱ्यांदा काय करू, विक्रीसाठी मग 25% वाढली विक्री. 100 वरून विक्री 25% वाढली 125. चला बस, हेच तुमचा आन्सर काढा. त्यानंतर हे आन्सर तुमचं 100पेक्षा जास्त असेल तर वाढ झाली, ऑब्व्हियसली सगळ्या ऑप्शनमध्ये वाढ आहे. 100पेक्षा कमी असेल याचा आन्सर तर घट झाली, विक्रीमध्ये घट झाली. ठीक आहे, तर विक्रीमध्ये घट झाली. एक सूत्र लिहून घ्या. काय सूत्र आहे, 100 गुणिला 100 मायनस टक्के अपॉन 100 गुणिला 100 प्लस टक्के अपॉन 100. तेच आहे, पहिले 100 घेऊन घ्यायचे, 100 गुणिला हेच आहे 15% कमी म्हणजेच काय 100 मायनस टक्के, नंतर 25% वाढते म्हणजेच काय 100 प्लस टक्के. ठीक आहे, आता हे टक्के म्हणजे कमीवाले टक्के आणि हे टक्के म्हणजे वाढणारे टक्के, जास्तवाले टक्के. बस तुमचा आन्सर निघून जाते. किती होते, याला 5 न बघा 17 येते, याला 5 न बघा 20 राहते, याला 25 न बघा 25 5 125 आणि 25 चोक 100. ओके, 5 चोक 100 किती होत आहे, खाली 4 चोक 16 आणि वर 1700. इथे लिहू का, वर 1700 खाली 16. भागाकार करा पण किती येतात तुमचा 1700 भागिले 16. इथे करू का 1700 भागिले 16, 16 1 16, हातचा 1 उरला, 10 द्या, भाग जात नाही, 1 शून्य द्या. ओके, पुन्हा शून्य द्या, 16 सक 96, किती उरले 4 उरले. ओके, पॉईंट द्या, 1 शून्य द्या, किती होते 16 त्रिक 16 दून 32, 16 त्रिक 48, 16 दून 32. एक मिनिट ऑप्शन मध्ये पाहा. हो, हे 16 दून 32 आला का. 100पेक्षा 6.2 जास्त म्हणजे 6.2 म्हणजे एकमेव ऑप्शन आहे 6.25 वाला. ओके, चला 6.25 वाला. नेक्स्ट, एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते. जर वर्तमान लोकसंख्या 6400 असेल तर 2 वर्षांत लोकसंख्या किती असेल. पहा, हे कसं ते सांगतो. मी म्हणतो पहिलं माझी लोकसंख्या होती 6400 होती, मग काय केलं, पहिल्या वर्षी 10% वाढली. ठीक आहे ना, 100वरून 110 झाली लोकसंख्या पहिल्या वर्षी. जमलं का. आता एका वर्षानंतरची गोष्ट करता. त्यानंतर तिथून एका वर्षानंतर पुन्हा नेक्स्ट इयरला 10% वाढली, पुन्हा नंतरच्या वर्षी 100वरून 110 झाली. ओके, याला कसं करायचं, ते चक्रवाढ व्याजासारखं करायचं. ठीक आहे, चक्रवाढ व्याजासारखं करायचं इथे. चला, एवढंच तुमचा आन्सर आहे. पहिले लोकसंख्या तुमची 6400 होती, त्यानंतर एका वर्षानंतर 100वरून 110 झाली, दुसऱ्या वर्षी पुन्हा मग 100वरून 110 झाली, कारण की 10% तुमचा वाढण्याचा दर आहे. ठीक आहे, 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 1 2 शून्य कटले. ओके, 11 गुणले 121, 64 गुणले 11 करून घ्या पहिलं. 64 गुणले 11 4, 6 10 शून्य, हातचा 1, 6 1 7. ओके, पुन्हा गुणले 11, 11 चौक 44, 11 चौक 44, एकमेव ऑप्शन. ठीक आहे, चला शोधलं का पूर्ण. हां, हे ऑप्शन सुद्धा मित्रांनो प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये जे ऑप्शन दिले तेच इथे ऑप्शन मी टाकले, विकल्प टाकलेले आहे. मराठीमध्ये विकल्प म्हणजे काय होते, ऑप्शन मध्ये मराठीमध्ये काय होते, पर्याय. ओके, 11 7 77. 44 वाला एकमेव ऑप्शन. नेक्स्ट, कोणती संख्या 70पेक्षा 30% लहान आहे. ओके, 70पेक्षा 30% लहान म्हणजेच काय. ठीक आहे, 70 30% लहान म्हणजेच काय पाहून घ्या पहिले. इथं जर 30% लहान म्हटलं तर भागीला 100 करायला लागेल आणि 30 न कमी.
70. ओके, जमलं. 2 शून्य कटले, 7 7 49. ठीक आहे, हे झालं एक प्रकार. 70 गुणिला 30% कमी केली तिला पहा. 10% कमी म्हणजे काय? 90%. 30% कमी म्हणजे काय? 70%. ठीक आहे, 10% कमी करणे म्हणजे 90% बनवणे त्या संख्येला. एखाद्या संख्येला 20% कमी करणे म्हणजे काय? 80% बनवणे. 30% कमी करणे म्हणजे काय? त्या संख्येला 70% बनवणे. बनवणे आलं. ती संख्या गुणिला 70%. ही झाली एक मेथड. दुसरी मेथड कोणती? 70 पेक्षा 30% कमी मायनस 70चे 30%. ओके, चला. 70 मायनस 70 पेक्षा 30% कमी. मला वाटते हे तुमचं नाही, हे वेगळं होऊन जाईल ना. ठीक आहे, अरे हे 2 शून्य दिले ना, इथे 1 शून्य द्यावं लागेल. 1 शून्य 1 शून्य काढला, 3 7 21. 70 मायनस 21. ठीक आहे, आला 49. 10तून 9 1 गेला, 9 एकमेव. नेक्स्ट, एका आयताकृती भूखंडाची, याला मी थोडं हे लिहितो. ठीक आहे, लांबी आणि रुंदी अनुक्रमे 10%. ओके, पहा, एका आयताची आयताकृती भूखंडाची लांबी आणि रुंदी अनुक्रमे 10% आणि 8% वाढविली. ठीक आहे, असा एक आयत होता. ठीक आहे, त्याची लांबी 100 होती, रुंदी पण 100 होती. काही टेन्शन घ्यायचं नाही. आयत आहे म्हणजे तुमची लांबी रुंदी 100 आणि 120 काय 120 आणि 100 आली पाहिजे. सेम लांबी रुंदी राहते, याचं काही टेन्शन घ्यायचं नाही. अल्टिमेटली तुम्हाला तेच करायचं आहे. क्षेत्रफळ काढायसाठी दोघांचा गुणाकार करायचा आहे, बस संपला ते विषय. बस. तर त्याचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल किंवा कमी होईल? ठीक आहे, मग लिहा. जुनं क्षेत्रफळ काय होते? जुने क्षेत्रफळ इज इक्वल टू लांबी गुणिला रुंदी. 100 लांबी गुणिला 100 रुंदी. झालं, लांबी गुणिला रुंदी म्हणजे जुने क्षेत्रफळ तुमचे 1/4 एवढं आहे. चला, आता काय म्हणताय? लांबी आणि रुंदी दोन्ही पण 100 आणि 10 आणि 108 वाढवली. इथं काय झालं? लांबी तुमची 10% वाढवली, 110% केली. ओके, रुंदी 8% वाढवली, 108 केली. जमलीतपर्यंत पहा. 100वरून 110 झाली, ही 100वरून 108 झाली. का? कारण की 10% आणि 8% वाढले. चला, जमलं. मग नवीन क्षेत्रफळ काय आहे तुमचं? सेम लांबी गुणिला रुंदी. लांबी तुमची 110 आहे गुणिला रुंदी आहे 108. चला, किती होत आहे? 1 शून्य देऊन द्या पहिलं. 11 आणि 8 88 आणि 11 1 11. चला, जमलं. त्याचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल किंवा कमी होत आहे? हे जुनं क्षेत्रफळ तुमचं हे आहे 10,000 आहे. नवीन क्षेत्रफळ 11,880 आहे. वाढली. ठीक आहे, कमी होईल वाला कटला, कमी होईल वाटला कटला, वाढेल तुम्हाला समजलं. जुनं क्षेत्रफळ एवढं आहे. इथे लिहू का? जुनं क्षेत्रफळ एवढं होतं, त्याच्या तुलनेत किती वाढत आहे? 1,880 वाढत आहे. ठीक आहे, 1,880 वाढत आहे तुमचं क्षेत्रफळ गुणला 100. 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 1 शून्य कटले, 1 शून्य कटला, 10 आहे ना, 1 पॉईंट सरकवून द्या. 18.8. 18.8% वाढेल. ठीक आहे, चला. आपण काहीच केलं नाही मित्रांनो. पहिलं लांबी रुंदी 100 मांडली होती, नंतर जुनं क्षेत्रफळ काढलं आणि नवीन क्षेत्रफळ काढलं. आता जुन्या क्षेत्रफळाच्या तुलनेत नवीन क्षेत्रफळ कितीने वाढलं? तुम्ही म्हणसान सर हे स्पष्टपणे दिसत आहे, इकडे 10,000 आणि 11,000 समथिंग दिसत आहे. वाढले किती मग? 1,000 समथिंग तुमचे वाढले. कोणाच्या तुलनेमध्ये? जुन्या क्षेत्रफळाच्या तुलनेमध्ये गुणला 100. ओके, चला. याला डायरेक्ट शॉर्टमध्ये करून दाखवू कधी? घ्या ना, शॉर्टमध्ये करून टाकतो. 100 प्लस टक्के गुणिला 100 प्लस टक्के अपॉन 100चा वर्ग गुणला 100. बस, संपला येते विषय. ओके, आता हे 100च्या तुलनेत कितीने वाढले कितीने कमी करले ते तुम्ही पाहून घ्या वाटलेस. 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 11 वर गुणाकार करा. 11 आणि 8 88, 11 1 11. ओके, खाली 2 शून्य. एक मिनिट.
100 100 कटले. ओके, खाली 2 शून्य. अरे हो, आणखी एक शून्य आहे ना, बरोबर. हा शून्य आपण इथं लिहिला, हा शून्य इथं लिहिला. 11 11 8 88, 11 1 11. ओके, भागेला पुन्हा 2 शून्य खाली, मग किती? 118.8. 118.8. आता हे 100च्या तुलनेत जास्त आहे ना, 18.8ने जास्त आहे ना, म्हणून तुमचं 18.8नी वाढेल. ठीक आहे, चला नेक्स्ट. ए आणि बी या अशा संख्या आहेत ज्यात ए ही बी पेक्षा 40% मोठी आहे. लिहा ए इज इक्वल टू बी प्लस, एक मिनिट, ए ही बी पेक्षा 40% मोठी. याला कसं लिहू शकता? ठीक आहे ना, काय हरकत नाही. आपण तुम्ही असं करा, ए घ्या, नंतर बी घ्या, नंतर सी घ्या. जर ए ही 20%नी कमी झाली तर बी ही 38%नी वाढेल. तर ए आणि बी यांच्या एकूण मूल्यात शेकडा प्रमाण किती? सी नाही आहे, फक्त ए आणि बीच आहे. ठीक आहे, एक ए आहे आणि बी आहे. त्याला कसं लिहू मी? आता असंच लिहू का? ए आणि बी लिहितो. चला, ए ही बी पेक्षा 40% मोठी आहे. ज्याला पेक्षा लागते ना त्याला 100 माना. ज्याला पेक्षा लागते त्याला 100 माना. ओके, आता हे ए ही बी पेक्षा 100 पेक्षा 40% मोठी आहे म्हणजे काय? 40नी मोठी आहे, 140 झाली. जमलं इथपर्यंत? ज्याला पेक्षा लागते त्याला मी 100 मानतो आणि दुसरी मग 40%नी जास्त 140 आहे. चला, जर ए ही 20%नी कमी झाली, ठीक आहे, हिला समजा मी 20%ने कमी केलं. कमी करणं म्हणजे काय? तिची 80% करणं. 80% केली म्हणजे हे होते 14 चौक 56. 14 8 112 होते का? 4 8 32 2, हातचे 3, 8 8 3 11. चला, ए ही 112 केली आणि बी ही 38%नी वाढली म्हणजेच काय? 138 झाली. 130. 100वरून 38% वाढणे म्हणजे 138 झाली. तर ए आणि बी यांच्या मूल्यात शेकडा किती वाढ होईल? पहा, याचा अर्थ काय सांगतो. ए आणि बी यांच्या मूल्यात शेकडा किती वाढ होईल म्हणजेच काय? तर ए आणि बी मिळून किती वाढत आहे? मिळून वाढणं म्हणजे काय? दोघांची बेरीज होऊन. पहिले किती होते? 140 प्लस 100, दोघं मिळून होते मित्रांनो 240 होते. जुने म्हणा किंवा मूळ म्हणा. ओके, आता किती होत आहे? 112 आणि 38. हे 2 आणि इथं काढा, 40 झाले, 10 50, 250. ठीक आहे, आता होत आहे 250. हो, 112 आणि 138. पहा, 112 138. चला, हे 2 इथे टाका, 40 झाले, आणखी 10 टाका, 50 झाले, 150 प्लस 100 250. चला, हे जुनी संख्या होती, ही नवीन झाली. संपलं. इथे काय विचारलं शेवटी? ए आणि बी यांच्या मूल्यात शेकडा किती वाढ होईल? पहिलं मूल्य त्यांचं ए आणि बी दोघांचं मिळून मूल्य म्हणजे दोघांची बेरीज होऊन किंमत तुमची एवढी आली, 240 आली होती. आता नवीन मूल्य कितीने वाढत आहे? 10 ने वाढत आहे. 10 ने वाढत आहे. कोणाच्या संदर्भात? जुन्यावाल्या मूळवाल्याच्या संदर्भात. गुणिले 100. 1 घटला, 124 गुणिले 100 म्हणजे किती? 100ला 24 न बघा, 24 चौक 96 किती होते? 4/24. 4 का 4, 4 सक 24, 4. हो, 4 104. अरे 4 सक 24 ना. हो, 106. हे 4 1 4, 4 सक 24, 6, 106. 4 106 तुमचा आन्सर आहे. ओके, रिपीट, 4 106 तुमचा आन्सर आहे. सोहनने आपला खर्च 25% कमी केला, नंतर त्याने तो आणखी 10%नी कमी केला, तर त्याच्या एकूण किती टक्के खर्च कमी? त्याचा एकूण किती टक्के खर्च कमी झाला? ठीक आहे, काय म्हणते? पहिले सोहनचा खर्च होता 100 रुपये, त्यानं पहिलं 25%नी कमी केला, त्यानंतर 10%नी कमी केला. आता नवीन खर्च किती टक्क्यांनी कमी झाला ते सांगतो. मूळ खर्च लिहा. मूळ खर्च 100 होता. मी पहिलं काय केलं? हो, जो मूळ खर्च होता ना त्याला, हा मूळ खर्च आहे, यालाच काय केलं? 25%नी कमी केलं म्हणजे 100वरून 25 कमी 75 केलं. ओके, नंतर काय केलं? 10%नी पुन्हा कमी केलं म्हणजेच 100वरून 90 केला. ओके, चला, म्हणजे काय केलं? पहिलं माझा खर्च होता 100, मग 25%नी कमी केला
75% खर्च केला, नंतर पुन्हा 90% 10% खर्च कमी केला, म्हणजे काय 90% केला खर्च. आता हा तुमचा नवीन खर्च तयार होईल तुमचा. ठीक आहे, हा तुमचा नवीन खर्च तयार होईल. 2 शून्य कटले, 25 त्रिक 25 चोक. ठीक आहे, किती होत आहे? 3 त्रिक 9, 3 9 27 0 0 भागिले 4 किती होत आहे? 4 7 28, 4 7 28 नाही येत आहे, 4 सक 24, 25 26 27. ठीक आहे, 4 7 28, 4 25 67.5. जुना खर्च हा होता, नवीन खर्च तुमचा हा झाला, हा तुमचा नवीन खर्च. ठीक आहे, नवीन खर्च बरोबर. ठीक आहे, हा तुमचा नवीन खर्च. ठीक आहे, तुम्हाला काय विचारलं तर त्याच्या एकूण किती टक्के खर्च कमी झाला. 100च्या तुलनेतच खर्च आहे, 100च्या तुलनेतच कितीने खर्च कमी झाला ते तुम्ही काढून घ्या. आता 100च्याच तुलनेत म्हणजे काय, ऑलरेडी त्याला टक्के वगैरे शेकडा 100 शेपूट जोडायची गरज नाही, ऑलरेडी हे 100 आहे. हे हा मूळ खर्च झाला, याच्या तुलनेत कितीने कमी आहे सांगा फक्त. बस, आन्सर इज 100 तुमचा मूळ खर्च होता मायनस नवीन खर्च इज इक्वल टू किती होत आहे? इथं पाहून घ्या पहिलं. 67 मध्ये 0.5% झाले 68, 2%, 70 झाले 30%, 100 झाले 32.5. ठीक आहे, युअर आन्सर इज 32.5. नेक्स्ट नंतरचा क्वेश्चन बघा. सोहनने आपला खर्च, एक मिनिट, हा क्वेश्चन झाला ना आपला. ठीक, जेव्हा एका संख्येतून 40 वजा केले तेव्हा ती संख्या 60% पर्यंत कमी होते, तर ती संख्या कोणती? बघा, शोधा. चला याला सॉल्व करा. ती संख्या मी काय म्हणतो, एक्स मानून घ्या ना, एक्सच म्हणा, काही तेवढं मानायची गरज नाही. बघा, एका संख्येतून म्हणजे काय, ती संख्या मी एक्स मानतो. ठीक आहे, मी मानतो ती संख्या एक्स मानतो. ओके, त्यामधून 40 वजा केले, -40 केले, तेव्हा ती संख्या 60% पर्यंत कमी होते, म्हणजे काय, एक्सच्या 60% बनते, ती संख्या 60% बनते. ओके, जेव्हा त्या संख्येतून मी 40 मायनस केले तेव्हा त्या संख्येचे 60% बनते. ओके, मग ती संख्या इज इक्वल टू काय, ती संख्या म्हणजे काय, आपण एक्स मानली. बस, एक्सच तुम्हाला आन्सर करायचं इथे. मी तर पहिले हे 2 शून्य काढून टाकतो, त्यानंतर याच्या अर्धे 3 होते आणि याच्या अर्धे 5 होते. ओके, मग x मायनस 3x/5 इज इक्वल टू -40 इकडे +40 होऊन जाईल. मग 5 1 5, 5तून 3x गेले, किती राहते? 5 1 5, 5तून 3x गेले, 2x राहिले अपॉन 5 इज इक्वल टू 40. 2 कटले, इथं 20 राहिले, x इज इक्वल टू 5 × 20, 20/100. ती संख्या 100 आहे. ठीक आहे, जमलं. चला आता यालाच आपण त्या संख्येला, हो झालं, हे सॉल्व्ह झालं, आता काही टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे, ओके. एका शहराची लोकसंख्या 10,000 आहे. जर पुरुषांची लोकसंख्या 5%नी आणि महिलांची लोकसंख्या 10%नी वाढली तर लोकसंख्या 10,800 होईल. तर शहरातील वर्तमान लोकसंख्यांपैकी एकूण किती महिला आहेत? ठीक आहे, चला जमलं, काय टेन्शन घ्यायचं नाही. एक शहर आहे, त्या शहरामध्ये तुम्हाला महिला कळायचे ना. ठीक आहे, महिला इज इक्वल टू एक्स लिहा. महिला इज इक्वल टू एक्स. तुम्हाला शेवटी एक्सच आन्सर करायला लागते मग इथे. अरे यार, महिला इज इक्वल टू एक्स. ठीक आहे, मग पुरुष किती होईल? पूर्ण संख्येमधून एक्स महिला मायनस करा. पूर्ण संख्या तुमची 10,000 आहे, त्यामधून महिला मायनस करा, झाले तुमचे पुरुष. ओके,
जर पुरुषांची लोकसंख्या 5% कमी होत आहे, महिलांची लोकसंख्या 10% वाढली, एक मिनिट, अरे सॉरी दोन्ही वाढत आहे, पुरुषांची 5% आणि महिलांची 10% वाढत आहे, तर लोकसंख्या तुमची एवढी होत आहे. तर शहरातील वर्तमान लोकसंख्या किती पहा सांगतो. पहिलं महिला होती, पुरुष घ्या. पुरुष किती 10,000 - x एवढे पुरुष झाले. ही लोकसंख्या किती वाढत आहे? 5% वाढत आहे, म्हणजे 100वरून 105 होत आहे. प्लस पुरुषांची एकूण वाढलेली लोकसंख्या, पूर्ण पुरुषांची लोकसंख्या तुमची एवढी पहिले एवढी होती, आता एवढी झाली. प्लस महिलांची लोकसंख्या x होती, आता किती झाली? 10% वाढली, म्हणजे 100वरून 110 झाली. ओके, तेव्हा नवीन लोकसंख्या तुमची 10,800. चला, ओके, तेव्हा नवीन लोकसंख्या तुमची एवढी झाली. पहा, आपण काय केलं? महिलाला x मानलं. का? कारण की तुम्हाला शेवटी काढायचं काय? महिला काढायचं आहे, म्हणजे तुम्हाला आन्सर तुम्हाला xच काढायचं आहे. महिला किती आहे? x आहे. पुरुष किती झाल्या? मग एकूण लोकसंख्या मायनस महिला इज इक्वल टू तुमचे पुरुष झाले. मग काय म्हणता इथे? एवढे पुरुष आहे, 10,000 - x एवढे पुरुष आहे, त्याच्या 5% लोकसंख्या वाढली, एकूण पुरुष तुमचे एवढे झाले, नवीनवाले बरं. पहिले 10,000 लोकसंख्या होते ना, आणि तेवढे महिला पुरुष होते. आता काय झालं? एवढे तुमचे पुरुष झाले, प्लस एवढे तुमच्या महिला झाल्या, म्हणजे इकडे 5% वाढले आणि तिकडे 10% वाढले, तेव्हा नवीन लोकसंख्या तुमची एवढी बनली. ओके, याच्यावर तुम्ही x काढून घ्या इथे. पहा, त्याला तुम्ही कसं सॉल्व्ह करता आता दिसते का? हे 100 कटते ना. पहा, हे 100 कटले, 100 कटले, जमलं. आता याला सॉल्व्ह करा. आणखी किती भाग जाते का? आम्ही म्हणतो 10 भाग जाता का? नाही, 5 भाग जाते. देऊन द्या 5 भाग. पण 5 भाग देण्यापेक्षा काही गरज नाही 5 भाग द्यायची, कारण की मग ते खूप क्लिष्ट होऊन जाईल. पहा, 105 गुणला 10,000 किती होते? याचा आन्सर येते 105 जवळ येते, त्याच्यावर 4 शून्य, 1 2 3 4 शून्य, मायनस 105 गुणला x, 105 x प्लस 110 गुणला x, 110 x इज इक्वल टू किती झाले? 1080. चला, मायनसचे 105 मायनसचे 105 आणि मायनसचे, बरं तिकडेच सॉल्व्ह करतो डायरेक्ट. हे पहा, हे जसे ते लिहून घ्या. 10 5 1 2 3 4, ते प्लस आहे ना, इकडे मायनस होऊन जाईल. 1080, सॉरी, हे खाली 100 आहे ना, इकडे गुणीला 100 जाईल. एक मिनिट, हे जे खाली 100 आहे ना, हे गुणीला तिकडे 100 जाईल. सॉरी, हे ऑलरेडी 2 शून्य होते, गुणीला 100 जाईल. कारण की पहा, भागाकार खालच्या इकडल्या खालच्या झाला असता, हे खाली 100 आहे ना, ते तिकडे गुणाकारामध्ये जाईल. एक मिस्टेकचं थोडी इथे मिस्टेकचं मायनस अपोलो 11, ठीक आहे. थोडी क्षमा असावी. ओके, चला, इथून थोडंसं वाटल्यास आपण डबल घेऊ. इथून थोडंसं वाटल्यास तुम्हाला समजण्यासाठी डबल घेऊ. आता थोडं विसरून जा, फक्त तुम्ही एवढ्यावर होते एवढं लक्षात ठेवा. एवढ्यावर होते तुम्ही एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. पहा, खाली 100 आहे, खाली 100 आहे, हे 100 तुमचे तिकडे चालेल की नसन समजलं तरी पण याला आपण आता थोडं इझी आहे ना करून दाखवतो. पहा, काय होते इथं? 105. मी काय म्हणतो, याला आपण असं लिहू शकत नाही काय? मधामध्ये प्लस चिन्ह आहे, खाली कॉमन 100 आहे, म्हणजे आपण खाली तर एक पूर्ण 100 लिहू शकतो ना, असे लिहू शकतो ना. पहा, छेद समान आहे, 100 आहे, म्हणून खाली 100 लिहू शकतो ना. चला, लिहू शकतो. मग 105 गुणला 10,000 हे होते 105 वर 4 शून्य, 105 वर 1 2 3 4 शून्य, मायनस 105 गुणला x, 105 x प्लस 110 x. पहा, खाली छेद, इथं छेद आणि इथं छेद समान आहे, 100 म्हणून कॉमन छेद तुमचा 100 झाला, आणि तो छेद 100, तो इथं खाली कॉमन छेद आलेला, इथं जर खाली छेद असेल तर इकडं गुणाकारात जाते, ठीक आहे. इथं ऑलरेडी 10,800 होते. हो, तर तुमचे 10,800 गुणीला 100 झाले.
ठीक आहे. काय केलं आपण, काही केलं नाही. खाली जो छेद समान आहे ना, खाली छेद समान आहे ना, तो अल्टिमेटली इकडे खाली छेदात 100 होते आणि इकडे खाली छेद जाणे म्हणजे तिकडे गुणाकारात जाणे होते. ओके, तेच आपण केलं. चला लिहून घ्या जसे ते. 105 वर 4 शून्य मायनस प्लस मध्ये इकडे आणून टाकायचे 10 800. हे 800 आहे का 8000? 800 आहे ना. ओके, तेच तर म्हटलं. ठीक आहे. आणि हे 2 शून्य जमलं. आता मोजून घ्या. 108 आहे त्यावर 2 2 4 शून्य, 108 आहे त्यावर 2 2 4 शून्य. ओके, इज इक्वल टू हे मायनसचे 105 तिकडं प्लसचे 105 एक्स होऊन जाईल. ठीक आहे, 105 एक्स इथं प्लसचे 110 एक्स तिकडं मायनसचे 110 एक्स. चला 10,000 ठीक आहे. आणि याला जर मायनस करतो म्हटलं 4 शून्य 4 शून्य इकडे शेवटी तुमचे 4 शून्य लागते. ठीक आहे, 108 मधून 105 गेले, किती राहिले 3 राहिले आणि मायनस चिन्ह. चला इथे पण तुमचे मायनसचे किती 5 एक्स होते, मायनसचे प्लस झाले, मायनसचे प्लस झाले, चिन्ह पलटून टाका. 5 1 5 5 6 30 आणि हे 3 शून्य 1 2 3 एक्स इज इक्वल टू 6000. ठीक आहे, जागा नाही इथे लिहायला म्हणून इथे लिहितो एक्स इज इक्वल टू 6000. ठीक आहे, तुम्हाला समजलं पाहिजे त्यासाठी मी थोडंसं हळू घेतो. ही झाली मेथड 1. मेथड दुसरी पण सांगतो. हे महिला आहे, हे पुरुष आहे. ओके, हे महिला आहे, पुरुष आहे. मी म्हणतो लोकसंख्या फक्त वाढलेली लोकसंख्या घ्या. इथे किती होती, पहिले 10,000 होती, आता 10,800 झाली. वाढली किती, फक्त आणि फक्त 800 वाढली. जमलं, फक्त आणि फक्त 800 वाढली, फक्त आणि फक्त 800 वाढली. मग काही टेन्शन घ्यायचं नाही. या एक्सचे 10% वाढले आणि त्या संख्येचे 5% वाढले. पहा पुरुष पहिले किती होते, 10,000 मायनस एक्स 1 2 3 10,000 मायनस एक्स एवढे पुरुष होते ना. बस याच्यामध्ये फक्त निव्वळ वाढ किती झाली, निव्वळ वाढ किती झाली 5% वाढ झाली. ओके, पहा पहिले लोकसंख्या एकूण 10,000 होती, आता 10,800 झाली. फक्त वाढली किती लोकसंख्या, फक्त 800 ही लोकसंख्या वाढली. लोकसंख्येची निव्वळ वाढ किती झाली 800 एवढी निव्वळ वाढ झाली. म्हणून एकूण वाढलेले फक्त निव्वळ पुरुष किती वाढले, पहिले जुने होते ते नको घेऊ, फक्त वाढले किती 5%च वाढले ते घ्या. प्लस महिला एक्स होत्या, आता वाढल्या किती 10% वाढल्या. म्हणजे किती प्लस 10% त्याचे 10%च पुरुष वाढल्या. फक्त वाढलेले पुरुष प्लस फक्त वाढलेल्या स्त्रिया इज इक्वल टू फक्त वाढलेली एकूण लोकसंख्या. म्हणजे फक्त वाढलेली लोकसंख्या पहिले 10,000 होती, आता 800 वाढले, फक्त 800 वाढले. याच्यावरून पण तुमचा आन्सर निघते. म्हणून किती 5 गुणला हे 5 वर 1 2 3 4 शून्य मायनस 5 एक्स प्लस 10 एक्स. खाली छेद समान आहे, तो तुमचा छेद इकडे चालला जाईल. 800 वर 2 शून्य होऊन जाईल. ओके, मग 5 एक्स म्हणून 10 एक्स चालले गेले, मोठ्या संख्येचे चिन्ह 5, मोठ्या संख्येचे चिन्ह 5 एक्स. 10 एक्स मधून 5 एक्स चालले गेले, मोठ्या संख्येचं प्लस वाले चिन्ह 5 एक्स इज इक्वल टू 8,000 मधून हे मायनसवाले 5 चालले गेले 3,000. म्हणून एक्स इज इक्वल टू 5 1 5 5 6 30 6 1 2 3 एक्स बरोबर 6,000. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. मोबाईलची किंमत आधी 20% कमी केली जाते आणि नंतर 10% वाढवली जाते, तर किमतीत निव्वळ बदल किती असेल. चला मोबाईलची मूळ किंमत लिहा. मोबाईलची मूळ किंमत मी 100 मानतो. आता याच्यामध्ये काय करा ते सांगतो. आता नवीन किंमत, नवीन किंमत. चला मोबाईलची मूळ किंमत तुमची 100 होती, आता नवीन किंमत कशी झाली ते सांगतो. मूळ किंमत तुमची 100 होती, नवीन किमतीमध्ये काय केलं त्यानं, पहिले 10% किंमत कमी केली, त्यानंतर पुन्हा पहिले 20% कमी केली किंमत, नंतर 10% वाढवली. ओके, तुमची मूळ किंमत मोबाईलची 100 होती, पहिलं 20% कमी केली, म्हणजेच किती 100 वरून ती 80 केली. ओके, नंतर
10% वाढवली. नंतर काय केलं, पुन्हा मग 100वरून ती 110 केली, 10% वाढवली. आता ही तुमची नवीन किंमत होऊन जाईल इथे. ती नवीन किंमत तुमची काढून घ्या. 200 200 कटले, हे 200 कटले, 11 नाटी 88. मूळ किंमत तुमची 100 होती, आता 88 झाली. किती? बस शेकडा प्रमाण काढून घ्या. मूळ किंमत तुमची 100 होती, त्या तुलनेमध्ये कितीने वाढली, कितीने कमी झाली पहा ना. 100तून 88 काढून टाका, किती ते 12 का 22 रे? 12 ना, 12 राहिले ना. हो, 88 मध्ये 2 टाका 90 होते आणि 10 टाका 100 होते. बस गुणलं 100. 200 200 कटले 12. ठीक आहे. तर किमतीत निवड बदल 12%ने किंमत कमी झाली. नेक्स्ट, एकूण मतांपैकी 15% मते अवैध ठरवतात. PQR या 3 उमेदवारांनी निवडणूक लढवली. ओके. एकूण वैध मतांपैकी PQR यांना अनुक्रमे 45%, 30% आणि 25% मते मिळाली. जर एकूण मतांची संख्या 1600 असेल तर R ला P पेक्षा किती मते कमी मिळाली ते बघून घ्यायचं. पहा, R ला P पेक्षा, पहिले लिहून घ्या PQR चा रेशो काय, तर PQ आणि R चा रेशो काय. काही टेन्शन घ्यायचं नाही. एकूण मते तुम्हाला बघा, जर एकूण मतांची 1600 संख्या असेल, जर एकूण मतांची 16 संख्या असेल, पुन्हा क्वेश्चन वाचतो. ज्यांना कोणाला समजलं नसेल त्यांसाठी मी पुन्हा क्वेश्चन वाचतो. पहा, एकूण मतांपैकी 15% मते अवैध ठरवली. अवैध म्हणजे काय मित्रांनो? पहा, मी म्हणतो 100% एकूण मते, 100 एकूण मते झाली, 100% मतदान झालं, त्यापैकी 15% मते आहे ना ते अवैध आहे. अवैध म्हणजे काय, तर त्याला म्हणू शकता तुम्ही चुकीची टाकली. ठीक आहे, ते करप्शनवाली टाकली काय, त्या व्यक्ती स्वतः नाही टाकली, कोणातरी दुसऱ्या व्यक्तीने टाकली, गैरप्रकार झाला इथे. ठीक आहे, भ्रष्टाचार करून टाकली, अशा प्रकारचा एक प्रकार आहे. ठीक आहे, म्हणजे वैध मती नाही, व्हॅलिड नाही ती मते. व्हॅलिड नाही म्हणजे काय, तर तुमच्या मतदानामध्ये ही 15% काउंटिंगमध्ये, वोटिंगच्या काउंटिंगमध्ये ही 15% मते मोजली जाणार नाही, ही अवैध आहे. बस एवढं तुम्ही समजून घ्या. PQR या 3 उमेदवारांनी निवडणूक लढवली. PQR तिघ उमेदवार होते. एकूण वैध मतांपैकी PQR यांना अनुक्रमे 45, 30 आणि 25%. PQR याला 45%, याला 30% आणि याला 25% एवढे मतं भेटली. कोणाच्या? वैध मतांच्या. आता पहा, हे 100 पैकी अवैध चालले गेले. 100% मतांपैकी 15% अवैध चालले गेले. मग वैध किती राहिले तुमचे? 85%. आता यांची बेरीज पाहून घ्या. 25 आणि 45 70 80 90 100. ओके, हे 100% होत आहे. हां, या 85च्या 25%, 85च्या 30%, 85च्या 25%. म्हणजे मी असं म्हणू का, एकूण वैधमध्ये 85% आहे, त्याच्या 45% पीला भेटले. एकूण वैधमध्ये 85 आहे, 85%च्या 30% आणि इकडं 25% असे मते भेटले. ठीक आहे. जर एकूण मतांची संख्या 1600 आहे. ओके, जर एकूण मतांची संख्या 1600 आहे, ठीक आहे ना बा, एकूण मते तुमचे 1600 आहे, त्याच्यापैकी 85%च तर वैध मते आहे ना. बस संपला तो विषय. 200 कटले, 200 कटले, 16 85 हे वैध मते. ठीक आहे. 1600 पैकी 15% जर अवैध झाले तर मग वैध किती तुमचे? 85% काढत आपण. 16 85 0 हातचे राहिले 8, 16 चौक 64, 64च्या दुप्पट किती होते? 128 का. ठीक आहे, 16 128, 128 आणि 2 30 आणि 6 36, 136. ठीक आहे, एवढे काय तुमचे वैध मते झाले. बस संपले तो मते. तर आरला पी पेक्षा किती मते कमी मिळाली? कोणाला? या आरला. कोणापेक्षा? पी पेक्षा. किती कमी भेटली पाहून घ्या. एकूण वैध मताच्या याला 85% भेटली, याला 25% भेटली. या आरला पी पेक्षा कितीने कमी भेटली पहा. 25 20%ने कमी भेटली. 20%ने कमी भेटली. कोणाच्या तुलनेत? हे दिसतं एकूण वैध मतांच्या. बस संपला येतो विषय. एकूण वैध मध्ये होते
1360 होती, 1360 वैध मते होते, त्याच्यापैकी तुम्हाला 20%च काढायचे होते. ठीक आहे. एकूण वैध मतांच्या तुलनेमध्ये 20% कमी भेटली कोणाच्या, हे बघा, पी पेक्षा 20% कमी याला भेटली, आणि ती कोणाच्या संदर्भामध्ये, वैध मतांच्या संदर्भामध्ये. 20 × 20, 20 × 5 100, 5 × 5, 5 × 2 10, 136 दुने किती होते, 1 2 2 आणि 36 2 72, 272. ओके. चला, ऑप्शन नंबर 3 इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. एका परीक्षेत 42% विद्यार्थी गणितात आणि 52% विद्यार्थी विज्ञानात नापास झाले. दोन्ही विषयांत 17% नापास झाल्यास दोन्ही विषयांत उत्तीर्ण झाल्याची टक्केवारी किती? शॉर्टमध्ये सांगू का, जर का अशी कंडिशन असेल, हे 42 वाले आणि 52 वाले दोन्ही पण नापास असेल आणि तिसरं पण हे तुमचं नापास असेल, तर दोन्ही विषयात उत्तीर्ण झाल्याची टक्केवारी इज इक्वल टू, दोन्ही विषयात उत्तीर्णची टक्केवारी इज इक्वल टू, याला ए माना, याला बी माना आणि याला सी माना. ठीक आहे. ए प्लस बी मायनस सी. 42 प्लस 52 मायनस 17, 2 2 4, 4 आणि 5 9, मायनस 17. 14 मधून 7 गेले 7, धमकेला वापस 9तून किती, 2 गेले 7, 77. आणि हे 100च्या तुलनेत कितीनं कमी आहे ते सांगून द्या. कितीनं कमी आहे, 7 आणि 3 10, 23. ओके. पहा, बस टेन्शन घ्यायचं नाही. आता काय तर फक्त 100 मधून हे तुमचे काढून टाकायचे. 23 तुमचा आन्सर आहे. ओके. वाटल्यास तुम्ही इथं पण जोडू शकता, 100 मायनस ए प्लस बी मायनस सी, बस असं पण तुम्ही करू शकता. ठीक आहे. चला पहा, नंतरचा क्वेश्चन बघा. आता निवडणुकीत 70,000 पात्र उमेदवारांपैकी 42,000 मतदारांनी मतदान केले. मतदारांनी किती टक्के मतदान केले? मतदानाची टक्केवारी पहा. एका निवडणुकीमध्ये एवढं 70,000 पात्र उमेदवारांपैकी 42,000नी मतदान केलं, तर मतदारांनी किती टक्के मतदान केले? ठीक आहे ना. मतदानाची टक्केवारी इज इक्वल टू प्रत्यक्ष मतदान अपॉन एकूण पात्र मतदार. प्रत्यक्ष मतदान अपॉन एकूण पात्र मतदार गुणिले 100. डायरेक्ट 42 1 2 3 0 अपॉन 70 1 2 3 0 गुणिले 100. 3 0 3 0 कटले, 1 0 1 0 कटला, 7 सकम 42 आणि ही 0, 60%. किती? एकूण मतदान तुमचं 60% झालं. नेक्स्ट क्वेश्चन. एका परीक्षेत जॅकला 45% गुण 65% गुण मिळाले आणि तो 18 गुणांनी अनुत्तीर्ण झाला. ओके. याला कसं सॉल्व्ह करायचं ते सांगतो. शेवटी काय तुम्हाला काढायचं ते बघून घ्या. आता शेवटी काय काढायचं ते सांगतो. हां, याला डायरेक्टच मांडणी करा, क्वेश्चन पूर्ण वाचायची गरज नाही. असं क्वेश्चन जर विचारलं ना, जॅकला 65% गुण मिळाले आणि तो 18 गुणांनी अनुत्तीर्ण झाला, याला डायरेक्ट मांडणी करायची ते सांगतो. जॅक आहे, लिहून घ्या जॅक. त्या संदर्भात काय झालं, 65% गुण मिळाले, 45% गुण मिळाले आणि तो 18 गुणांनी अनुत्तीर्ण झाला. लिहा, 18 गुणांनी फेल झाला. इथं 3 कांड्या काढायचे. जमलं. त्याला जॅकला 45% गुण मिळाले आणि तो 18 गुणांनी फेल झाला, नापास झाला. चला, जर त्याला 65% गुण मिळाले असतील, जर 65% गुण मिळाले असते, 65% गुण मिळाले असते, तर त्याला परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान गुणांपेक्षा 6 गुण जास्त मिळाले असते. तेव्हा त्याला 6 गुण जास्तीचे मिळाले असते. ओके. बस अशा कंडिशनमध्ये काही टेन्शन घ्यायचं नाही, काढून घ्यायचं. असं एक खाली रेस द्या. आता नेहमी याचा फरक काढा, 45 आणि 65 दोघांचा फरक काढा.
85 10 55 10 65 20%. हा फरक निघाला. ओके, इथं काय करायचं, जेव्हा तुम्ही एक ॲरो खाली जात आहे, एक ॲरो असत आहे, म्हणजे एक वेळेस गुण कमी पडत आहे, एक वेळेस गुण जास्त भेटत आहेत, तेव्हा कमी आणि जास्त असा शब्दप्रयोग असन असा 18 गुणांनी अनुत्तीर्ण झाला, अनुत्तीर्ण म्हणजे फेल झाला. ओके, असा शब्दप्रयोग असेल, एकदा नापास होता एकदा पास होता, असा शब्दप्रयोग असेल, तेव्हा नेहमी इकडे बेरीज करा. इकडे नेहमी वजाबाकी करायची. इकडे जर का पास पास असेल तर वजाबाकी, फेल फेल असेल तर वजाबाकी, एकदा पास एकदा नापास असेल तर बेरीज. 18 किती होते 24. चला एवढं याला ठेवून द्या. म्हणजेच काय तर त्या परीक्षेमध्ये 20%चा अर्थ होते 24 गुण. 20% म्हणजे 24 गुण. लिहा आता समोर घ्या. तर त्या परीक्षेसाठीचे कमाल गुण किती? 20% गुण म्हणजे 24 आहे, तर 20 आपण 100 झाले 100% गुण. अरे सॉरी, गुणला इकडे 5 केलं ना, इकडे पण गुणला 5. 24 पंचे 120 होते, कारण की 25 पंच किती 125 म्हणजे 24 100% गुण 120. तर त्या परीक्षेतील एकूण गुण 120. चला 125 गुणला सॉरी 25 गुणला 5 म्हणजे 125 होते, तर 24 गुणला 5 पाठ करून घ्या 120. नेक्स्ट क्वेश्चन. निवडणुकीत निवडणुकीत ए ला एकूण मतांपैकी 48%, सी ला एकूण मतांपैकी 18% मते मिळाली, बी ला उर्वरित 27-20 मते मिळाली आणि सी ला ए आणि सी ला दिलेल्या मतांच्या संख्येतील फरक शोधा. क्वेश्चन वाचून घ्या. ए ला एकूण मतांच्या 48% मते मिळाली. ठीक आहे, ए ला काय झालं 48% मते मिळाली. नंतर स्पर्धेमध्ये बी पण आहे आणि सी पण आहे. ठीक आहे, सी ला एकूण मतांपैकी 18% मते मिळाली. ठीक आहे, 18% याला भेटली. ए ला 48%, सी ला 18% मते, बी ला उर्वरित 27-20 मते मिळाली. ठीक आहे, बी ला 27-20 मते मिळाली. ए आणि सी ला दिलेल्या मतांच्या संख्येतील फरक किती? मी काय म्हणतो, एकूण मते किती असते 100% असते. त्याच्यापैकी 48% 48% ए ला चालले गेले. ठीक आहे, 100 मधून 48 मायनस करा, किती राहते? आता आले तुमचे 52% राहिले. चला आता 52%पैकी सीनं 18% खाऊन घेतले, सीला 18% भेटले, म्हणजे मायनस करा. 52 मधून 18 गेले, 12 मधून 8 गेले, 4 राहिले, धम केलं वापस, 5 2 गेले, 3 राहिले. ठीक आहे, 34% मते शिल्लक आहे. हे कोणाला भेटन? बी ला भेटले, म्हणजे हेच तुमचे 34%. येस, संपला येते विषय. ओके, 34% बरोबर लिहा इथे. आता 34% इज इक्वल टू 27-20 मते. तुम्हाला आन्सर काय काढायचा आहे? ए आणि सी ला दिलेल्या मतांच्या संख्येतील फरक शोधा. ए ला 48% आहे, सी ला 18% आहे. दोघांचा फरक पावर किती आहे? दोघांमध्ये किती फरक आहे? ए ला मिळालेली मते मायनस सी ला मिळालेली मते 18 0 3 30%. ओके, दोघांच्या मतामधील फरक 30% आहे. तुम्हाला 34% म्हणजे भेटले, 27-20 भेटली, तुम्हाला 30% काढायचे आहे. म्हणजे याचा अर्थ 27-20 पेक्षा कमी आन्सर. सगळेच कमी आहे ना, हे नाही, हे कटलं. चला ठीक आहे ना. इथून 1% काढून घ्या. बरं 1% काढून घ्या. इथून 1% होते, दोन्हीकडे 34%. 34 भागून किती होते? 34 याला गुणा बरं, 4 चौक 16, 4 32, हो 8. याला जर 8 गुंतो म्हणलं, 34ला जर 8 गुंतो ना, 4 32 हात केले 3 3 8 24 25 26 27. यस, 272. 34 1 34, 34 8 एवढे म्हणजे 80. 1% इज इक्वल टू 80 मते. ठीक आहे, तुम्हाला काय करायचं आहे? ए आणि सी चा फरक जो की 30% आहे, 30% काढून घ्या. 30% इज इक्वल टू किती? 1% जर 80 मते असेल तर याला 30 बनवासाठी काय करा तुम्ही? झालं 30%. जसं इकडे गुणला 30 केलं तसं इकडे गुणला 30 करा. 30% इकडे खाली झाले, इकडे झालं 3 8 24 वर 2 0. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन. रमणला एका परीक्षेत 456 गुण मिळाले आणि सीताला त्याच परीक्षेत
54% गुण मिळाले जे रमणपेक्षा 24 गुण कमी आहेत. परीक्षेत किमान उत्तीर्ण गुण 34% आहेत, तर रमणला किमान उत्तीर्ण गुणांपेक्षा किती अधिक गुण मिळाले? चला मी काय म्हणतो, ती परीक्षा आहे, रमणला त्या परीक्षेमध्ये एका परीक्षेमध्ये 456 गुण मिळाले, ओके, आणि सीताला त्याच परीक्षेत 54% गुण मिळाले जे रमणपेक्षा 24ने कमी आहे. डायरेक्टच करू, याला डायरेक्ट करू का की शॉर्ट ना करू? ठीक आहे. रमण किती भेटले? 456 गुण मिळाले. आता हे 456 गुण किती वाचा ना. सीताला त्याच परीक्षेत 54% गुण मिळाले जे रमणपेक्षा 24ने कमी आहे. सीताला भेटले किती? भेटले 54% गुण मिळाले आणि 54% हेच रमणपेक्षा 24 कमी आहे. जमलं का? इथं लिहितो. सीताचे गुण इज इक्वल टू सीताचे गुण इज इक्वल टू, अरे यार खाली लिहितो, ठीक आहे. सीताचे गुण इज इक्वल टू रमणपेक्षा 24ने कमी, रमण मायनस 24 दिसतंय का? रमणपेक्षा 24ने कमी. ठीक आहे ना. अरे यार थोडं इकडे, ठीक आहे. सीताचे गुण इज इक्वल टू रमण मायनस 24. आलं का आता? सीताला किती गुण भेटले? 24% भेटले, 54% भेटले. हेच रमणपेक्षा 24ने कमी आहे. रमणला भेटले 456 भेटले, त्यातूनच 24 कमी आहे. जमलं इथपर्यंत? तेच कार्यक्रम मी इथे केला का? तोच कार्यक्रम मी इथे केला ना, बस त्याला आता सॉल्व्ह करू. 54% इज इक्वल टू 456 मधून 24 चालले गेले, 6तून 4 गेले 2, 5तून 2 गेले 3, 4, 432 बरोबर 54%. ठीक आहे. तुम्हाला काय विचारलं? परीक्षेत किमान उत्तीर्ण गुण 34% आहेत, तर रमणला किमान उत्तीर्ण गुणांपेक्षा किती अधिक गुण मिळाले? ओके, 34% गुण काढून घेऊ पहिलं. इथं समजा मी 1% गुण काढतो म्हटलं, किती होते? 50ला यानं बघा किती होते? 50 9 45. ओके, कमी घ्या, 4 8 32. हे पुन्हा 1% इज इक्वल टू 8 गुण होत आहे ना. 8 न गुणा 4 8 4 8 32. हो ना, संपल्या दिवशी दोन्ही बाजूला 8 8 ने गुणून तुमचं 1% निघते. 8 न भागावर 8 दोन्ही बाजूला 54 54 गुणून. ओके, इथे 1%, इथे 8 आले. किंवा डायरेक्ट तुम्ही असं पण करू शकता ना. 1% इज इक्वल टू 432 भागिला 54. संपल्या दिवशी किती ते निघते पाहून घ्या ना. मी जर समजा 4ने जर भागतो म्हटलं, 4ने भागतात नाही, 2 भाग द्या. 2 2 4, 2 7 14, 2 2 4, 2 1 2, 2 1 12, 216 भागला एवढे. 3 भाग जाते, 3 9 27, 3 7 21, 3 2 6, 9 1 9, 9 8 72, 8. 1% गुण इज इक्वल टू 8 येते. 1% गुण इज इक्वल टू 8 येते. म्हणून परीक्षेचे उत्तीर्ण गुण 34% आहे. 34% गुण इज इक्वल टू किती? 34% गुण इज इक्वल टू किती? 34% गुण इज इक्वल टू 8 गुणला 34, जे की तुमचे होते 4 8 32 2 हात चाले 3, 4 8 32 2 हात चाले 3, 3 8 24, 25 26 27 272. लिहा 34% गुण इज इक्वल टू 272. आता प्रश्न विचारा. हे काय तर पासिंग आहे. पासिंगचं स्पेलिंग पाहून घ्या. तर रमणला किमान उत्तीर्ण गुण म्हणजे पासिंग गुण या गुणांपेक्षा किती अधिक गुण जास्त मिळाले? किती अधिक गुण मिळाले? पहा, 272 पेक्षा किती जास्त भेटले पाहून घ्या. फरक निघते तो एक. 456 मायनस 272 हाच फरक तुमचा राहते. 6तून 2 गेले 4. ठीक आहे, 6तून 2 गेले 4, 15तून 7 गेले किती? 8 का? ओके, 4तून 3 गेला 1, 184. नेक्स्ट क्वेश्चन बघा. शाळेतील वार्षिक निवडणुकीत एकूण 2000 विद्यार्थ्यांनी मतदान केले, त्यापैकी 1600 विद्यार्थ्यांनी उमेदवार एला मतदान केले. उमेदवार एला मतदान केलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी किती? सोपं आहे.
एला मतदान केलेल्या मतदानाची टक्केवारी, ठीक आहे, इज इक्वल टू एकूण विद्यार्थी एवढे आहे 2000 आहे, एकूण विद्यार्थी पैकी 1600 विद्यार्थ्यांनी एला मतदान केलं. बस एला झालेले प्रत्यक्ष मतदान अपॉन एकूण मतदार गुणिला 100. ठीक आहे, 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 1 शून्य कटला, 1 शून्य कटला, बे 5 10 16 85. एला 80% मतदान झाले. ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन. उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्याला 50% गुण आवश्यक आहे. 50% गुण आवश्यक आहे. त्याला 100 गुण मिळतात आणि तरीही तो 50 गुणांनी नापास होतो. जास्तीत जास्त गुण शोधा. जास्तीत जास्त गुण म्हणजे काय तर एकूण गुण असते ते. ठीक आहे, चला मी काय म्हणतो, उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्याला 50% गुण असणे आवश्यक आहे. ओके, लिहा. पासिंग होण्यासाठी जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर तुम्हाला 50% गुण असणं आवश्यक आहे. ओके, जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर 50% गुण आवश्यक आहे. त्याला त्या व्यक्तीला 100 गुण मिळतात आणि तरीही तो 50 गुणांनी नापास झाला. 100 गुण भेटले परंतु 50 गुणांनी नापास झाला. मी म्हणतो जर 50 गुण हे मिळाले असते तर पास झाला असता का? त्याला 100 मिळाले, आणखी 50 मिळाले असते तर तो पास झाला असता. म्हणजे एवढे त्याला मार्क भेटले असते. लिहून घ्या. 100 मिळाले परंतु तो 50 गुणांनी नापास झाला. जर का 50 गुण त्याला भेटले असते, प्लस झाले असते, इकडे आणखी 50 गुण भेटले असते तर तो पास झाला असता. म्हणजे काय तर 50% त्याला भेटले असते. लिहून घ्या आता इथून. 50% इज इक्वल टू 100 प्लस 50 150. म्हणून 100% इज इक्वल टू 300. परीक्षेतील एकूण गुण इज इक्वल टू 100% आणि ते तुमचे 300. चला त्याला तुम्ही असं पण सॉल्व्ह करू शकता. त्याला मिळालेले गुण इज इक्वल टू 100 आहे आणि हेच पासिंगच्या तुलनेत 50नी कमी आहे असं पण तुम्ही लिहू शकता. ओके, तरी तो 50 गुणांनी नापास झाला म्हणजे पासिंगपेक्षा 50नी कमी, पासिंगपेक्षा 50नी कमी. बस यावरून तुमचं आणखी तेच निघते मित्रांनो. 50% इज इक्वल टू पुन्हा 100 प्लस ते 50 150 आले. पुन्हा इथून मग 100% म्हणजे एकूण गुण इज इक्वल टू 300. सेम आलं, कोणत्याही तोंडाने घास खा सारखंच आहे. नेक्स्ट क्वेश्चन. एका परीक्षेत एक्सला 52% गुण मिळाले आणि तो 15 गुणांनी अनुत्तीर्ण झाला. सेम तसंच एक्स या व्यक्तीला 52% गुण मिळाले आणि तो 15 गुणांनी फेल झाला. 15 गुणांनी फेल झाला म्हणजे काय, खाली एरो, अनुत्तीर्ण झाला. वायला त्याच परीक्षेत 62% गुण मिळाले. वायला त्याच परीक्षेत 62% गुण मिळाले आणि तो 35 गुणांनी उत्तीर्ण झाला, पास झाला. 35 गुणांनी पास झाला. तर उत्तीर्ण गुण किती आहेत? ठीक आहे ना. म्हणजे पासिंग मार्क तुम्हाला इथे काढायचे आहे. पासिंग मार्क काढायचे आहे. परत तुम्हाला नेहमी सांगितलं मी, याला इथे नाही लिहिलं, XY नाही लिहिलं तर काही फरक पडत नाही. फक्त इथं काय करा, नेहमी मायनस करा. लिहा 52 मधून 62 चालले गेले म्हणजे 62 मधून 52 काढा, काय हरकत नाही. ते किती होते? 10. लिहा 10% इज इक्वल टू, जर खाली एकदा ॲरो असा असन आणि वर ॲरो असन, खाली वर ॲरो असन तर बेरीज होते 35 आणि 5 40 आणि 10 50. 10% इज इक्वल टू 50. तुम्हाला काय पाहिजे? पासिंग पाहिजे. ठीक आहे. तर मी काय म्हणतो, पासिंग आहे ना, एक्सला किती भेटले? 52% भेटले ना, काढून घ्या 52%. जर 10% म्हणजे 50 होत असेल तर 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 1% इज इक्वल टू तुमचे 5 होईल का सांगा. आणि मग 52% इज इक्वल टू किती होईल? याला गुणला 52 करा, याला गुणला 52 करा. हे झाले 52%. झाले 52%. झाले 52%. गुणला 52 गुणला 52. 5 10 0
हाचा एक 5 5 25 ने 1 26. यस. 52% म्हणजेच 260. म्हणजे एक्सला 52% भेटले आणि याची व्हॅल्यू आहे 62. 260 आहे. ओके, 260 आहे तेच 52% आहे. ओके, 52% इज इक्वल टू 260. जमले इथपर्यंत समजलं. आता बघा पासिंग होण्यासाठी पासिंग मार्क किती पहा. एक्सला 52% भेटले. वाचा क्वेश्चन. एक्सला 52% भेटले आणि तो 15 गुणांनी अनुत्तीर्ण झाला, फेल झाला. ओके, आय रिपीट, फेल झाला. जर त्याला मी पास करायचं असन जो 15 गुणांनी जर तो फेल झाला ना, 15 गुणांनी जो फेल झाला म्हणजे काय 15 मार्क त्याला भेटले नाही. जर का मी 15 मार्क त्याला भेटले असते तो पास झाला असता का? बस संपला इथे विषय. 75, 275. ठीक आहे. त्याला 52% गुण मिळाले म्हणजेच एक्सला 260 गुण मिळाले. आता हे 260 गुण म्हणजे 52% म्हणजेच काय तर हे तो 15 मार्कांनी नापास झाला. 15 मार्कांनी नापास झाला म्हणजे फेल झाला. तर त्याला 15 मार्क म्हणजे काय तर पासिंगसाठी जे 15 मार्क पाहिजे होते आणखी ते भेटले नाही. मी काय म्हणतो 15 मार्क त्याला मिळवून देतो आणि पास करतो. झाला का पास इथं? मग एक्स जर पास झाला असेल, एक्स पास झाला असेल तर हे तुमचे पासिंग मार्क आहे. ओके, एक्सला 15 मार्क आणखी दिले मी आणि पास केलं म्हणजेच काय हे तुमचे पासिंग मार्क आहे. 275. नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन बघा आता. एका निवडणुकीत 4 उमेदवार असून 95% मतदारांनी आपले मतदान केले. ओके, एका उमेदवाराने 25% मतदान मिळवले तर इतर 3 उमेदवारांनी उर्वरित मतदान 6-7-2 या गुणोत्तरात सामायिक केले. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराने मिळवलेली मते आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराने मिळवलेली मते यांच्यातील फरक एवढा आहे, 69,198 आहे. तर विजयी उमेदवाराने मिळवलेली मते शोधा. बघा याला थोडं मी शॉर्ट करू का? काय म्हणताय पा सांगतो. चार उमेदवार आहे म्हणताय. ओके, मी 4 उमेदवार म्हणजेच काय तर काय म्हणू? 4 उमेदवार म्हणू A1 A2 A3 म्हणू का? ठीक आहे. पहिला उमेदवार ABCD करू का? हां ठीक आहे ना, ABCD. ए म्हणजे पहिला उमेदवार, बी म्हणजे दुसरा उमेदवार, सी म्हणजे तिसरा उमेदवार आणि डी म्हणजे चौथा उमेदवार. ओके, झाले हे 4 उमेदवार. 4 उमेदवार असून 95% मतदारांनी आपले मतदान केले. म्हणजे एकूण मतदान झालं नाही, 95% मतदान झालं. 95% मतदान झालं. 95% मतदान झालं. चला, एका उमेदवाराने किती? 25% मतदान मिळवले. कोणाच्या? 95%च्या. आता मी काय म्हणतो एकूण जर मतदान 100x असन तर हे मतदान तुमचं 95x होते. ठीक आहे. तर 95% मतदान इज इक्वल टू 95x. तुम्ही 95% पण लिहू शकता, काही फरक पडत नाही. परंतु तुम्हाला योग्य रीतीने समजण्यासाठी त्याला 95x लिहा. हे 95x कसं काढलं आपण? तसंच काढतो. 100xच्या 95 100xच्या 95x मतदान केलं भागला 100. हो बरोबर आहे ना. 100 कटला, x कटला, 95 मतदान झालं म्हणजे तुम्हाला इथं 95x लिहायला लागेल ना. ओके बरोबर आहे. ओके चला. हां म्हणजे 100 अरे थांबा 100x एवढं एकूण मतदान आहे, त्याच्या जर 95% काढतो म्हटलं तर हे असं होईल. ठीक आहे. 95 पण 100 असंच होईल ना. ते 100 कटले 95x तुमचं 95% मतदान झालं. ओके झालं. 95% मतदान म्हणजे काय तर एकूण मतदान तुमचं 100x आणि 95% त्याचेच 95% काढतो म्हटलं तर 95x एवढं मतदान झालं. चला, एका उमेदवाराला 25% मतदान मिळाले म्हणजे कोणाला? एला. एकूण मतदान झालं 95x, त्याच्या 25% मतदान इथं आलं. ठीक आहे. एला एवढं मतदान भेटलं. चला, नंतर काय म्हणते?
इतर 3 उमेदवारांनी उर्वरित मतदान 6-7-2 म्हणजे किती एकूण मतदान किती हे BCDचं एकूण मतदान किती 6-12 13 13 14 15 एकूण 15 झालं. ठीक आहे 15 झालं. चला 15 एकूण झालं यांचं 15 एकूण झालं. आय रिपीट 15 एकूण झालं. उर्वरित मतदानापेक्षा म्हणताय ना हे इतर 3 उमेदवारांनी उर्वरित मतदानापेक्षा आता एवढं झालं उरलं किती मग 95% 25% चाललं गेलं 95% 25% तर चाललं गेलं एला 95% 25% तर एला चाललं गेलं उरलं किती 75% उरलं. संपलं ते विषय. 25 त्रिक 25 चोक किती 5 त्रिक 1505 हात चाला 1 3 27 ने 28 285/4 x एवढं मतदान शिल्लक आहे. ठीक आहे 95x 25% मतदान एला चाललं गेलं. आता उर्वरित मतदान किती आहे तुमचं एवढं आहे. दिसतंय का तुम्हाला याच्यामध्ये नसून दिसत तर हे एवढं आहे 285/4 285x/4 एवढं मतदान शिल्लक आहे. याच्याच पहिल्या माणसाला 6 गुणोत्तर भेटले एकूण 15 पैकी. हे उर्वरित 3 उमेदवार कोणते उर्वरित BCD हे 3 उमेदवार आहे. याच्यापैकी एकाला 6 गुणोत्तर 7 गुणोत्तर आणि 2 गुणोत्तर एकूण 15 गुणोत्तर होता. या 15 गुणोत्तरापैकी B ला 6 गुणोत्तर भेटलं. तसंच C ला 285x/4 285x/4 याच्या 7 गुणोत्तर भेटलं. कोणाच्या 15 पैकी हे झालं Cचं. Dचं किती आहे तेच पुन्हा 285x/4 गुणिला 2 गुणोत्तर भेटले 15 पैकी 2 गुणोत्तर भेटले 15 पैकी. बस एवढं भेटलं त्याला. चला थोडं समजायला कठीण जात असेल काय हरकत नाही कारण की थोडं कठीणच गणित आहे. आपण काही केलं नाही. 95% मतदान झालं म्हणजे काय तर मतदान झालं तुमचं 95x आपण इथं मतदान काढलं 95x. ओके आता या 95x मतदानापैकी काय म्हणताय एका उमेदवाराला 25% मतदान मिळाले. या 95x 25% मतदान मिळाले पहिल्याला याला 25% मतदान मिळालं. मग म्हणताय इतर 3 उमेदवारांनी उर्वरित मतदान 95x 25% मतदान चाललं गेलं राहिले किती 75% मतदान. ओके एवढं मतदान झालं 95x. याच्यापैकी 25% मतदान तर एलाच चाललं गेलं उरलं किती ह्या 95x 75%. 25% चाललं गेलं उरलं 75%. यस हे 75% उरलेलं मतदान आपण 95x 75% काढले जे की 285x/4 एवढं मतदान झालं. आता हे मतदान उर्वरित 3 व्यक्तींमध्ये डिवाइड होईल. कोण उर्वरित 3 कोण आहे BCD हे उर्वरित 3 आहे त्याच्यामध्ये डिवाइड होईल. त्या 3 पैकी B, C आणि D चा हिस्सा किती आहे 6 गुणोत्तर 7 गुणोत्तर आणि 2 गुणोत्तर. एकूण किती गुणोत्तर होत आहे 6 7 13 प्लस 2 15. या BCD तिघांचा विचार करतो म्हटलं तर हे एकूण 15 गुणोत्तर होत आहे. या 15 गुणोत्तरापैकी 6 गुणोत्तर याला भेटले. 15 पैकी 6 गुणोत्तर याला भेटले. कोणाच्या उर्वरित एनं जेवढं घेतलं मतदान 25% आणि मग 75% म्हणजे उरलं किती एनं जेवढं मतदान घेतलं ते मतदान बाहेर फेकल्यानंतर उरलं किती एवढं या उरलेल्याच्या 15 पैकी 6 हिस्सा यानं घेतला. ओके तसंच उरलेल्याच्या 15 पैकी 7 हिस्सा यानं घेतला. उरलेल्याच्या 15 पैकी 2 हिस्सा यानं घेतला. बस एवढं तुम्ही इथं करून घ्या. चला तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराने मिळवलेली मते आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराने मिळवलेली मते यांच्यातील फरक एवढा आहे. ठीक आहे तिसरा आणि चौथा उमेदवार यांची मते किती आहे पाहून घेऊ आणि तो फरक पाहून घेऊ. याला जर करतो म्हटलं तर हे तुमचं होते 25 × 25 25 चोक 100 95x/4 एच झालं. एचं इथे लिहू का A = 95x/4 अरे यार कसं लिहायचं आहे 95x/4 एचं मत. याला जर आपण भागतो म्हटलं तर याच्यावरती 2 होते नाही थांबा
इथं 4च ठेवू, याला 15 याला बघू. 15 दुनी 30 नाही, 15 एक 15 किती, 15 एक 15, 16 17 18 13 बाकी 135, 15 9 135 आणि 19 सक किती होते, 19 दुनी 38, 19 त्रिक 57, 19 सक किती मी 114 का. बीला मिळालेली मते, हाताला एचे एवढे मत झाले, बीला मिळालेली मते 19 गुणला 6, 6 9 54 4 हातचाला 5, 6 आणि 5 11, 114 भागिले 4 एक्स. ठीक आहे. चला मग सीला मिळालेली मते किती पाहून घ्या. इथे सीला किती मते मिळाली, एवढी भेटली. 15 जर याला भागतो म्हटलं, हे तुमचे 19 होते आणि 19 गुणला 7 किती होते, 19 5 95, 19 सक 114, 19 7 133 का, x/4. चला आता डीला मिळाली मते, एला एवढं मत भेटलं, बीला एवढं भेटलं, सीला एवढं आणि डीला तेवढं मत भेटलं पाहून घ्या. 7 9 83, 3 हातचे 6 आणि 6 आणि 7 13. ओके. डीला किती मिळाली, 15 याला जर भागतो म्हटलं तर हे येते 19 येते आणि 19 38 x/4 एवढं. चला आता हो कार्यक्रम सोडून द्या, खालचा कार्यक्रम सोडून द्या. तेच आपण खाली जे होतं तेच आपण वर लिहिलं, तेवढं आता टेन्शन का घेऊ नका. चला एला 95 x भागिले 4 एवढं मत भेटलं, बीला एवढं भेटलं, सीला तेवढं आणि डीला तेवढं भेटलं. भागला 4 4 4 सगळीकडेच आहे, म्हणून ज्याचा अंश मोठा तो मोठा. सर्वात जास्त मत कोणाला भेटले, सीला. 95 14 हो सीला सर्वात जास्त मते भेटले, सीला भेटले. त्याच्यानंतर 114 म्हणजे बीला भेटलं, त्याच्यानंतर 95 म्हणजे एला भेटलं आणि त्याच्यानंतर सर्वात कमी 38 म्हणजे डीला भेटलं. चला जमलं. सर्वात जास्त मतं सीला भेटले, त्यापेक्षा कमी बीला, त्यापेक्षा कमी एला, त्यापेक्षा कमी डीला, एवढी मते भेटली. क्वेश्चन काय म्हणताय, तिसऱ्या क्रमांकावर ए असलेल्या उमेदवाराने मिळवलेली मते आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराने मिळवलेली मते, चौथावाला हा ए आणि डी यांच्यातील फरक 69,198 आहे. ओके. म्हणजे ए आणि डीचा फरक एवढा आहे. ए कोणता आहे, 95 वाला, डी किती 38 वाला घ्या. म्हणून ए मायनस डीची मते इज इक्वल टू 69,198 एवढे आहे. ओके. एला किती मध्ये भेटली, 95 x/4. एला 95 x/4 एला मते भेटली, 95 x/4 एवढी मते भेटली, मायनस डीला भेटली 38 x - 4, 38 x/4 बरोबर 69198. ठीक आहे. 69,198 झाले. 95 x मधून 38 x चालले गेले, किती राहते, हे किती तर 15तून 8 गेले 7 का, 15तून 8 गेले 7 राहिले, 15तून 8 गेले 7 राहिले, हातचा 1, 9तून 4 गेले 5 x/4. ठीक आहे. 69,198 भागा बरं 57 त्याला भागा बरं किती होते, हे होते किती 17 तरी हे 57 म्हणजे 19 त्रिक 57 का, 19 त्रिक 57 ना. 3 जर भागा, जर 3 जर भागलं, 3 × 3 3 27 19 राहते. याला 3 भागा, 3 दुनी 6, 3 त्रिक 9 0, 3 सक 18, 1 उरले 3 सक 18. ओके. आता 19 न भागा, किती होते 19 मागावर भागा बरं, 19 1 19, हातचे किती उरले 4, 19 दुनी 38, 39 40, 19 1 19 किती उरले 19 आणि 7 का, 19 चौक 76, 19 त्रिक 57, 19 चौक 76 4. ठीक आहे. चला मग x इज इक्वल टू 12 14 गुणिले 4, x इज इक्वल टू 4 चौक 16, 6चा 1, 4 न 1 5, 12 चौक 48. चला एक्सची व्हॅल्यू तुमची एवढी आली 4856. बस. सर्वात जास्त भेटले सीला भेटले, शेवटी तुम्हाला हेच विचारलं, विजयी उमेदवारांनी मिळवलेली मते शोधा. सर्वात जास्त मते सीला भेटले एवढे 133 x. सीला मिळालेली मते इज इक्वल टू 133 गुणिला x म्हणजे किती एवढे आहे. आता सांगतो, एक्सची व्हॅल्यू तुमची ही पण आहे आणि ही पण आहे.
मी कोणती घेतो? ही घेतो. 12 14 12 14 पहा 133 भागेला 4 गुणिला x आहे ना, त्याच्याऐवजी मी ती व्हॅल्यू टाकतो. कोणती? 12 14 गुणिला 4. 12 14 गुणिला 4 आणि ही पण सेमच व्हॅल्यू होते एक्सची. चला आता बघा काउंट घेतले, कारण की 12 12 कटले. आन्सर तुमचं हे 3 चोक 1202. शेवटी 2 वाला एकमेव. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, आशा करतो मित्रांनो झाले इथे क्वेश्चन. ओके, क्वेश्चन झाले. हा क्वेश्चन तुम्हाला थोडा हार्ड गेला असेल, कारण की क्वेश्चन आहे पण हार्डच. ठीक आहे, एखादी क्वेश्चन तो हार्ड एक्झाममध्ये टाकला जाते, त्यामुळे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी पण इथे थोडा वेळ लागला. आपण काहीच केलं नाही, आपण सरळ याला 95% मतदान म्हणजे आपण मांडलं ते मतदान 95x एवढं मांडलं. म्हणून पहिल्याला किती भेटलं, बी ला किती भेटलं, सी ला किती भेटलं आणि आपण डी ला किती भेटलं तेच काढलं. याला किती भेटलं? एकूण 95x 25% भेटलं. ओके, संपलं इथे. उरलं मतदान किती मग? 75%. 75% तेच केलं ना आपण. 95x किती 25% झाला, मग 75% शिल्लक आहे ना. 75% शिल्लक आहे, बस. हे शिल्लक किती तेच पाहिलं. 25 3 75 25 चोक 100 किती होते? 3 5 15 हातचा 1 3 7 28 1/4. बस 285x भागला 4 एवढं शिल्लक आहे. या शिल्लकपैकी बी ला 2 हिस्सा मिळाला. या शिल्लक तेवढा आहे, त्याच्यापैकी सी ला 6 हिस्सा मिळाला एकूण 15 पैकी. बी ला 6 7 आणि 2 हे तिघांमध्ये डिवाइड केलं ना, कोणतं उरलेलं? ए ला 25% मत चालले गेले, ज्याच्यापैकी 25% मत ए ला चाललं गेलं. उरलं किती? एवढं उरलं. ओके, आता याच्यापैकीच बी सी डी या तिघांना 6 7 आणि 2 या गुणोत्तरामध्ये डिवाइड होईल. ओके, हे किती झालं डिवाइड आपलं? 6 हिस्सा एकूण 15 पैकी, याला 7 हिस्सा एकूण 15 पैकी आणि डी ला 2 हिस्सा एकूण 15 पैकी असं आपण केलं होतं. मग असंच पाहता पाहता आपण कोणाला कमी आहे बघा. सरळ हा थर्ड आला होता आणि हा फोर्थ आला होता इथे. ठीक आहे, 38x इथं आला होता ना काहीतरी, 38x/4 हे आलं होतं ना. बस तेच आपण केलं. मग ते हा थर्ड आला होता आणि हा फोर्थ आला होता. दोघांचा फरक तुमचा काहीतरी आला होता, दोघांचा तुमचा फरक काहीतरी आला होता. तो फरक वगैरे काढून आपण सगळा तो कार्यक्रम केला. ठीक आहे, आशा करतो मित्रांनो. आणि हा क्वेश्चन ज्यांना कोणाला हा शेवटचा क्वेश्चन समजला नसेल त्यांनी तोच क्वेश्चन पुन्हा एकदा पुन्हा करून बघा. ठीक आहे, स्वतः करून बघा आणि माझं पण ॲनालिसिस बघा. आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक छोटंसं लाईक करा आणि व्हिडिओला कृपया शेअर करत चला. ओके, आणि यानंतर तुम्हाला कोणकोणत्या टॉपिक्सवर क्वेश्चन पाहिजे ते टॉपिक्स सांगा. म्हणजे तसं तर मी सर्वच टॉपिक्स देणार आहोत, परंतु तुम्हाला आधी कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते सांगा. ठीक आहे, त्या याच्यानुसार मी माझं नियोजन आखीन. थँक्यू.